नमस्कार मंडळी, आज ना भेंडीची भाजी करून बघू का। ही भेंडी कट करून घेतली आहे, छोट्या छोट्या आकारामध्येच कट करून घेतली आहे भेंडी। ही भेंडी ना मुलांसाठीच बनवत आहे मी, जास्त मसालेदार भेंडी नाही बनवत, साधीच भेंडी बनवणार आहे। चला मग बघू भेंडी कशी बनवते ती मी, तुम्ही पण नक्की ट्राय। चला आधी गॅस चालू करून घेते मी। 2 पळ्या तेल घेते। तेल जास्त घ्यायचं नाही, 2च पळ्या घेतले तेल। तेल चांगलं गरम होईपर्यंत तापून घ्यायचं। चला आपलं तेल छान तापलं आहे कडक। मोहऱ्या टाकून घेते मध्ये। त्यामध्ये थोडीशी जिरे, आणि कढीपत्ता। हे 2 मोठ्या आकारातले कांदे चिरले आहेत आणि बारके चिरले बरं का, छोटे छोटे चिरून घेतले आहेत, जास्त मोठे मोठे नाही ठेवले। छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा। कांदा ना जास्त लाल होईपर्यंत तळून घ्यायचा। 2-3 पाकळ्या लसूण सोलला आहे, लसूण पण टाकून। लसणानं चव छान लागते बरं का भेंडीची, त्यामुळे 2-3 पाकळ्याच टाकल्या आहेत लसणाच्या। चला मी भेंडी टाकून घेते मध्ये। बारीकच कट केली आहे, मोठी मोठी नाही ठेवली, बारीकच कट करून घेतली आहे भेंडी। छान असं खाली वरी करून परतून घ्यायची भेंडी। त्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे, थोडंसंच टाकलं आहे लाल तिखट, जास्त प्रमाणात नाही, कारण मुलं खाणार आहेत ना, त्यामुळे जास्त टाकलं नाही तिखट। आणि गरम मसाला थोडासा। छान असं तिखट ना मिक्स करून घ्यायचं। थोडंसं ना मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं आहे। शेंगदाण्याचं कूट ना भेंडीला मोठंच टाकायचं, दाताखाली आलं ना छान लागतं, चव छान लागते मग त्याची। अशा पद्धतीने ना नक्की ट्राय करून बघा भेंडी तुमच्या घरी, मुलं ना अर्धी चपाती जास्त खातील। खास मुलांसाठी भेंडी आहे, आणि मुलांना ना भेंडी जास्त आवडते बरं का, त्यामुळे ना अशीच भेंडी करून मुलांना नक्की द्या। चवीपुरतं मीठ। तुम्हाला भेंडी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।